नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर किरण नामदेव पिंगळे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक। आज आपणाला तृतीय वर्षकाला मराठी विशेषतर अभ्यासपत्रिका क्रमांक 4 या विषयाचा अभ्यास चर्चा आपणाला आज करावयाची आहे। भाषाविज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक असे या पेपरचे नाव आहे। सर्वसाधारणपणे विद्यापीठ विद्यार्थ्यांसमोर कोणताही अभ्यासक्रम जेव्हा ठेवतो तेव्हा त्याची विशिष्ट अशी काही वैशिष्ट्ये असतात, ती वैशिष्ट्ये आपल्यासमोर ठेवली जातात। याही अभ्यासक्रमाची काही वैशिष्ट्ये विद्यापीठानं आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेली आहेत। सर्वसाधारणपणे भाषेचे स्वरूप आणि कार्य, भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व, भाषेच्या अभ्यासाची प्रमुख अंगे, भाषा म्हणजे काय, तिचे स्वरूप, तिचे कार्य, मानवी जीवनातील तिचे स्थान काय आहे, तसेच स्वननिर्मितीची प्रक्रिया, वागेंद्रियाची रचना आणि तिची कार्यपद्धती आपल्याला या प्रकरणातून समजून घ्यायची आहे। तसेच स्वनिम संकल्पना असेल, त्यानंतर मराठीची स्वनिम व्यवस्था असेल, मराठीची रूपी व्यवस्था असेल, वाक्यविन्यास, अर्थविन्यास या संकल्पनांचा मराठीच्या संदर्भात स्थूल परिचय आपल्याला या प्रकरणामधून करून घ्यायचा आहे। ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धतीचे स्वरूप आणि महत्त्व आपल्याला या प्रकरणामधून लक्षात घ्यायचे आहे। भाषाकुल संकल्पना असेल, मराठी भाषेचा उत्पत्ती काळ असेल, एकूणच टप्प्याटप्प्याने का होईना भाषा म्हणून आपल्या मराठीच्या विकास, उद्गम आणि वाटचाल कशी झाली आहे भाषा म्हणून, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामधून करायचा आहे। पहिलं प्रकरण आपलं आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य। सर्वसाधारणपणे भाषा हा घटक आपल्या इतक्या परिचयाचा असतो की हा एक स्वतंत्रपणे विचार करण्याचा आणि अभ्यास करण्याचा विषय आहे, याची आपल्याला जाणीवही नसते। जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे श्वासोच्छ्वास आपण करत असतो, त्याचा जसा आपण मुद्दाम विचार करत नाही तसेच भाषेचेही आहे। सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या असतील तर त्या घटकाबद्दल मुद्दाम विचार केला पाहिजे असे आपल्याला वाटत नाही। भाषेचेही असेच काहीसे आहे। पण जर आपण परप्रांतात गेलो किंवा परभाषकांशी आपल्याला बोलण्याचा प्रसंग आला किंवा आपल्याच भाषेतील एखादा शब्द आपणास माहीत नसला तर अशा वेळी आपल्याला भाषेकडे विशेष लक्ष द्यावे लागते। अमुक एक आशय कसा व्यक्त करायचा, अमुक एक शब्द कसा वापरायचा किंवा अमुक एक उच्चारण कसे करायचे, इकडे आपले लक्ष जाते आणि प्रयत्नपूर्वक ती गोष्ट साध्य कशी करता येईल हे आपण पाहू लागतो। मराठी भाषेचे संज्ञापन, भाषेचे मुख्य कार्य। संज्ञापन हा भाषेचा आत्मा आहे, नव्हे संज्ञापनासाठीच भाषेचं जन्म झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। जन्मतः माणसाला काही मोजके ध्वनी निर्माण करता येतात आणि हळूहळू निरीक्षण असेल, अनुकरण असेल आणि प्रयत्न असेल या मार्गाने त्याला बोलता येऊ लागते। तो ज्या ठिकाणी लहानाचा मोठा होतो, ज्या परिसरात तो वाढतो, आजूबाजूची माणसे जी भाषा बोलत असतात तिचे त्याच्यावर लहानपणापासून संस्कार होतात। अशा भाषेला स्वभाषा, जन्मभाषा अर्थात मातृभाषा अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते। कोणताही मनुष्य भाषेचा एक साधन म्हणूनच उपयोग करत असतो। कोणत्याही मनुष्याला काही ना काही व्यक्त करायचे असते, आपल्या मनातील आशय, विचार, कल्पना, भावना इत्यादी त्याला दुसऱ्यापर्यंत पोहोचवायच्या असतात। कोणाशी तरी त्याला संवाद साधावायचा असतो। याचीच दुसरी बाजू अशी की कोणाचे तरी त्याला ऐकून घ्यायचे असते। बोलणे आणि ऐकणे ही एकाच क्रियेची परस्परावलंबी अशी दोन अंगे आहेत। अर्थात कोणतीही भाषा ही संकेतांवर आधारित असते। संकेत हा भाषेचा मुख्य आधार असतो। भाषा ही संकेतांवर आधारलेली असते। कोणताही शब्द उच्चारला तर बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात त्याची एकच प्रतीती आली तरच दोघांत संवाद होऊ शकतो। आई हा शब्द मराठी भाषकाने उच्चारला तर माता किंवा जननी असा बोध त्याला होईल। कन्नड भाषकाला मात्र या शब्दाने आजी असा बोध होईल आणि हिंदी भाषकाला तर याच शब्दानं आली अशी प्रतीती येईल। तेव्हा दोन व्यक्तींमध्ये संवाद व्हायचा असेल तर दोघांमध्येही ध्वनी संकेतांच्या बाबतीत समानता असणे अत्यंत आवश्यक आहे। शारीरिक आणि मानसिक क्रियांचा हा संयोग आहे। याचाच अर्थ असा की भाषा ही केवळ बोलणे आणि ऐकणे अशी शारीरिक क्रिया नसून ती मुख्यतः मानसिक आणि बौद्धिक क्रिया आहे। बोलणे आणि ऐकणे या प्रकाराने व्यक्त होणाऱ्या भाषेला वैखरी असे म्हणतात। कोणताही आशय मुखावाटे वैखरीच्या रूपाने प्रकट करण्याआधी आपण मनातल्या मनात त्याची जुळाजुळव करत असतो। काय म्हणायचे आहे, कोणाला उद्देशून म्हणायचे आहे, कशाबद्दल आणि काय म्हणायचे आहे आणि ते कसे म्हणायचे आहे, इतकी सर्व पूर्वतयारी
झाल्यावरच आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतो आणि शब्द बाहेर पडला आणि शारीरिक पातळीवर दुसऱ्या व्यक्तीला तो ऐकू आला तरीही भाषेचे कार्य सफल होत नाही. बोलला गेलेला शब्द ऐकू येताच ऐकणाऱ्याला बोलणाऱ्याच्या मनातील आशय समजला पाहिजे, तेव्हा भाषेचे कार्य बोलण्यापूर्वीही घडत असते आणि ऐकल्यानंतरही घडत असते. मनात आशय योजणे, तो ध्वनीने प्रकट करणे, तो कानाने ऐकणे आणि तो मनाने जाणणे अशी ही अखंड साखळी असते. ध्वनिसंकेत, चिन्ह आणि चिन्हित. भाषा ही ध्वनींनी बनलेली असते हे विधाने आपल्याला तसे अपुरेच वाटते. खरे म्हणजे ती ध्वनिसंकेतांनी बनलेली असते. कोणता आशय व्यक्त करण्यासाठी कोणता ध्वनी किंवा कोणत्या ध्वनींचा समूह वापरायचा याचे प्रत्येक भाषेत संकेत हे ठरलेले असतात. शब्द सुचविते, त्याचा वापर करणे आणि हळूहळू तो शब्द इतर लोकांनीही वापरणे असा शब्द सर्वमान्य होऊन भाषेत रूढ होतो असे काही वेळा दिसून येते. उदाहरणार्थ तारीख हा आशय व्यक्त करण्यासाठी सावरकरांनी मराठीत हा शब्द आणला. हा शब्द सावरकरांनी दिनांक हा शब्द त्यांनी योजलेला आहे आणि इतरांनी तो स्वीकारल्यामुळे मराठीत तो रूढ झाला. पण असे प्रत्येक ध्वनी संकेतांबद्दल सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ वृक्ष किंवा तरू या अर्थाचा निसर्गातला एक घटक म्हणून झाड हा शब्द मराठीत रूढ आहे. झ अधिक आ अधिक ड या ध्वनी समूहात असे काय वैशिष्ट्य आहे की ज्यामुळे वृक्ष हाच आशय व्यक्त व्हावा? असे काहीही वैशिष्ट्य नाही. कारण झाड हा शब्द केर काढ हा आशय व्यक्त करण्यासाठी मराठीत वापरला जातो. वृक्ष या अर्थाने झाड केव्हा म्हणायचे आणि केर काढ या अर्थाने झाड केव्हा म्हणायचे हे आपण संदर्भानेच ठरवत असतो. तेव्हा संदर्भ हाही एक संकेतच असतो. कोणतीही भाषा शेकडो किंबहुना हजारो ध्वनिसंकेतांनी बनलेली असते. पण भाषा कोणतीही असली तरी ध्वनींच्या रूपाने कोणते ना कोणते चिन्ह वापरलेलेच असते. या चिन्हाहून जो आशय व्यक्त केला जातो त्यालाच आपण चिन्हित असे म्हणतो. उदाहरणार्थ घर हा ध्वनिसमूह, हे चिन्ह आणि माणसांची निवासाची जागा हा आशय हे आहे चिन्हित. भाषा हे एक सर्वश्रेष्ठ संज्ञापनाचे साधन आहे. कोणत्याही दृश्य साधनांपेक्षा भाषा हे ध्वनिरूप साधन अनेक पटींनी उपयुक्त ठरते. आपल्याला अंधारातही बोलता येते आणि दृष्टीपथात नसलेल्या काही अंतरावरील व्यक्तीशीही बोलता येते. ध्वनिलहरी पोहोचवण्याची विशिष्ट कक्षा असते, पण ध्वनिवर्धकासारख्या यंत्राच्या सहाय्याने ती कक्षाही ओलांडता येते. त्याप्रमाणेच वक्त्यापासून पुष्कळ दूर अंतरावर असलेल्या श्रोत्याला भाषण ऐकणे शक्य होते. या अंतरावर मात्र केल्याचे उदाहरण म्हणजेच रेडिओ. मात्र हे माध्यम एकमार्गी असते. पण टेलिफोन किंवा दूरध्वनी या साधनाने मात्र या अडचणींवरही मात केलेली आहे. दूर अंतरावरील व्यक्तींना एकमेकाशी संवाद करणे त्यामुळे शक्य होते. मानवी जीवनाची आणि संस्कृतीची प्रगती भाषेमुळे झालेली आहे. भाषेने मानव घडवला कारण मानवाने भाषा घडवली. हा परस्पर संबंध आहे. विचार करणारा आणि बोलणारा प्राणी म्हणजे मानव अशी माणसाची व्याख्या कित्येकदा केली जाते. कोणता तरी विचार किंवा आशय असल्याशिवाय भाषाच होऊ शकत नाही आणि भाषा असल्याशिवाय विचार प्रकट करता येत नाही असाही परस्पर संबंध असतो. भाषा एक सामाजिक संस्था. भाषा ही ध्वनिसंकेतांवर आधारलेली असते. भाषेच्या द्वारा आपल्या मनातील आशय दुसऱ्यांपर्यंत पोहोचविता येतो, दुसऱ्याचे म्हणणे समजावून घेता येते आणि दुसऱ्याशी संवाद साधता येतो. या सगळ्याचा अर्थ असा की समाज व्यवहार चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी भाषा या संस्थेचा माणसाला उपयोग होत असतो. भाषा या संस्थेमुळे माणसाची संस्कृती टिकण्यास आणि वाढण्यास मदत होत असते. भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता काय आहे हे देखील आपल्याला या प्रकरणामधून समजून घ्यायचे आहे. भाषा ही आपल्या नित्य परिचयाची आणि उपयोगाची गोष्ट असल्यामुळे तिचा मुद्दाम विचार करण्याची आपल्यास गरज वाटत नाही. स्वभाषेखेरीज दुसरी भाषा विविध कारणांसाठी आपण शिकू लागतो.
तेव्हा भाषेच्या व्यवस्थेचा आपल्याला विचार करावा लागतो. स्वभाषेतील अमुक एका शब्दासाठी त्या दुसऱ्या भाषेत कोणता शब्द वापरायचा हे जसे माहीत करून घ्यावे लागते, त्याचप्रमाणे वाक्यरचना करताना शब्दांचा क्रम ठेवायचा, भाषेचे व्याकरण कसे सांभाळायचे याचाही विचार करावा लागतो. दुसरी भाषा शिकत असताना स्वभाषेच्या वैशिष्ट्यांकडेही आपले लक्ष जातेच, पण स्वतंत्रपणे आपण असं लक्ष पुरवले तरीही स्वभाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा आपणास बोध होतो. विभक्ती प्रत्यय लागला म्हणजे त्या शब्दाचे सामान्य रूप करावे लागते असा सर्वसाधारण नियम आपल्याला माहीत असतो, पण अशा नियमाला अर्थपूर्ण असे अपवाद असतात. हे बारकाईने आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ते जाणवते. उदाहरणार्थ घराचे काम किंवा घरचे काम या दोन्ही ठिकाणी चे हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे. तो लागताना घर या शब्दाचे घरा असे सामान्य रूप झाले, पण दुसऱ्या ठिकाणी तोच प्रत्यय लागूनही सामान्य रूप होत नाही, कारण घराचे काम आणि घरचे काम या मागील संकेत जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. प्रत्येक भाषेत अशी अनेक रचना वैशिष्ट्ये आपल्याला आढळतात. आपण परिचयामुळे सहजपणाने ती वैशिष्ट्ये आत्मसात करून भाषेचा वापर करतही असतो, पण अशा वैशिष्ट्यांची खरी ओळख स्वभाषेचा अभ्यास केल्यावरच होऊ शकते. एकंदरीने असे म्हणता येईल की परभाषा शिकताना त्या भाषेची तत्त्व समजून घ्यावी लागतातच, पण स्वभाषासुद्धा आपल्याला शिकावी लागते. आता भाषा अभ्यासाची जी काही परंपरा आहे आपल्या भारतामध्ये, भाषेचा अभ्यास फार प्राचीन काळापासून चालू आहे. पाणिनीचे प्रसिद्ध व्याकरण 2000 वर्षापूर्वींचे आहे. त्याच्या आधीही भाषा अभ्यासाची परंपरा होतीच. भाषेबद्दल पूर्वी अशी समजूत होती की विद्वान अशा व्याकरणकारांची भाषाच काय ती शुद्ध आणि आदर्श असते, इतर सर्वसामान्य लोकांची भाषा ही अशुद्ध असते. या वृत्तीमुळे प्राचीन काळातील सर्व व्याकरणे आदेशात्मक अशी झालेली आहेत. 19व्या शतकातील मराठीचे पाणिनी म्हणून मान्यता पावलेले दादोबा पांडुरंग हे आपल्या व्याकरण ग्रंथात प्रारंभीच असे म्हणतात की शुद्ध कसे बोलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्यानेच समजते. हा जुना दृष्टिकोन आधुनिक भाषा वैज्ञानिकांना मात्र मान्य नाही. त्यांच्या मते कोणताही माणूस त्याला परिस्थितीनुसार प्राप्त झालेली भाषा स्वाभाविकपणेच बोलत असतो. त्याच्या अशा स्वाभाविक बोलण्यात शुद्ध किंवा अशुद्ध असे कोणतेच विशेषण लावणे हे काही बरोबर नाही. जो आपापली नैसर्गिक भाषात बोलत असतो. त्यामुळेच प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक डॉक्टर ना. गो. कालेलकर यांनी असे म्हटले आहे, लोकांना भाषा शिकवण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांची भाषा शिकण्याचे दिवस आलेले आहेत. या विधानातून भाषेकडे पाहण्याचा जुना आणि नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळालेला आहे. सर्वसाधारणपणे भाषेचा अभ्यास करत असताना भाषेची जी काही प्रमुख अंग आहेत त्या प्रमुख अंगांचा देखील अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं. भाषा म्हणजे काय, तिचे मानवी जीवनातील कार्य कोणते आणि भाषेसंबंधीचा जुना व नवा दृष्टिकोन कोणता हे लक्षात घेतल्यावर भाषेच्या अभ्यासाची अंगे कोणकोणती असतात त्याची माहिती असणे आवश्यक ठरते. आपण बोलतो ते विधानांच्या किंवा वाक्यांच्या रूपाने. ते विधान अर्थपूर्णही असावे लागते, तरच ते दुसऱ्यापर्यंत पोहोचते व संज्ञापनाचे कार्य घडते. कोणतेही वाक्य अनेक शब्दांनी बनत असते. वाक्यातील सर्व शब्दांमध्ये संगती असावी लागते, क्रम असावा लागतो आणि परस्पर संबंधही आवश्यक असतो. प्रत्येक शब्द अनेक ध्वनींच्या संयोगाने बनलेला असतो. त्यामध्ये त्याच्या क्रमालाही तितकेच महत्त्व असते. शब्द काय किंवा वाक्य काय त्याचा अर्थाशी संबंध हा असावाच लागतो. नुसतेच वाटेल ते ध्वनी एकत्र जोडले म्हणजे शब्द होत नाही आणि शब्द कसेही एका मागोमाग एक असे उच्चारले म्हणजे त्याचं वाक्यही होत नाही. या सर्वांमध्ये मेळ असलाच पाहिजे, कारण भाषा हे समग्रपणे प्रकट होत असते. पण अभ्यासाच्या सोयीसाठी भाषेचे घटक वेगवेगळे आपल्याला करता येतात. असे केल्याने भाषेचे समग्र कार्य समजण्यास आपल्याला मदत होते. भाषेची प्रमुख अंगे सर्वसाधारणपणे 1 ध्वनिविचार, 2 व्याकरण, 3 अर्थविचार आणि 4 शब्दसंग्रह.
कोणत्याही भाषेच्या वर्णनात्मक पद्धतीने करावयाच्या अभ्यासाची ही मुख्य अंग असतात. याखेरीज भाषेचा व्यापक अभ्यासात अनेक अंगांचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ लेखन विचार आहे, कोश विचार आहे, लिपी विचार आहे. परंतु इथे सर्वसाधारणपणे आपल्याला या 4 अंगांचा जो आहे तो ढोबळमानाने विचार करावायचा आहे. त्यातला पहिला आहे ध्वनी विचार. यामध्ये स्वनविज्ञान आणि स्वनिम विन्यास यांचा समावेश केलेला आहे. कोणतीही मानवी भाषा मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींनी बनलेली असते. ध्वनींचे उच्चारण आणि ध्वनींचे श्रवण हा भाषा व्यवहाराचा मुख्य आधार होय. मानवाला आपल्या मुखावाटे वस्तुतः असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण करता येतात. यातले अनेक ध्वनी उच्चारून दाखविता येतील, पण लिहून दाखविता येणार नाहीत. लहान मुलाला खेळण्यासाठी मोठ्या माणसांनी काढलेले चित्रविचित्र आवाज, खेळताना मुलांच्या तोंडून निघणारे आवाज, जनावरे हाकताना गुराखी किंवा धनगराकडून बाहेर पडणारे विशिष्ट प्रकारचे आवाज यासारखे अनेक आवाज माणसे उच्चारत असतात व ऐकत असतात. याशिवाय माणसाच्या इतर कृतीही ध्वनींनी युक्त असतात. उदाहरणार्थ खोकला, उचकी, शिंक, जांभई, हसणे, रडणे असे शेकडो प्रकारचे आवाज आपण काढू शकत असलो तरी असे आवाज म्हणजे भाषा नव्हे. याचा अर्थ असा की भाषेत वापरले जाणारे ध्वनी हे मोजकेच असतात. या ध्वनींचा सर्वसाधारणपणे आपण 2 पातळींवरती अभ्यास आपल्याला तो करता येतो. स्वनविज्ञान याच्यातील एक भाग आहे स्वनविज्ञान. जगातील भिन्न भिन्न देशांतील माणसे कोणते उच्चार कशा प्रकारे करतात, असे उच्चारण करताना वागेंद्रियांच्या हालचाली कशा होतात, प्रत्येक ध्वनीच्या उच्चारणाचे स्थान कोणते, अशा उच्चारणासाठी करावा लागणारा प्रयत्न कोणता आणि अशा सर्व ध्वनींचे वर्गीकरण कसे केले जाते, या सर्व गोष्टींचा विचार स्वनविज्ञानात होत असतो. स्वनिम विन्यास म्हणजे विशिष्ट भाषेत योजल्या जाणाऱ्या भाषा ध्वनींचा अभ्यास. सर्वसाधारणपणे मनुष्य प्राणी तऱ्हेतऱ्हेचे ध्वनी निर्माण करत असला तरी प्रत्येक भाषक समाज स्वतःचे वेगळेपण जपत असतो आणि प्रकट करत असतो. चमचा, जगणी या शब्दांमधील च आणि ज हे मराठी भाषकांच्या उच्चारणाचे खास वैशिष्ट्य आहे. चमत्कार, जीवन या च आणि जचे तालव्य उच्चारणही मराठी माणूस करीत असतो. मराठीप्रमाणे प्रत्येक भाषक समाजाची अशी उच्चारण वैशिष्ट्ये असतातच. प्रत्येक भाषक समाजाचे जे उच्चारण वैशिष्ट्य असते त्याचा विचार स्वनिम विन्यासात केला जातो. पुढचा महत्त्वाचे जे अंग आहे ते आहे व्याकरण. यामध्ये शब्दविचार किंवा रूपी विन्यास आणि वाक्यविन्यास यांचा समावेश होतो. व्याकरण या संज्ञेचा शब्दशः अर्थ विशेषत्वाने स्पष्ट करणे असा आहे. भाषेचे किंवा बोलण्याचे रूप आणि त्यासंबंधीची नियमव्यवस्था यांचे स्पष्टीकरण व्याकरण करीत असते. आपल्याला ध्वनी उच्चारता आला, एका मागोमाग एक असे ध्वनी उच्चारता येऊन शब्द तयार करता आला तरी तेवढ्याने भागत नाही. आपल्याला एका मागोमाग एक असे अनेक शब्द उच्चारायचे असतात. अशा शब्दांमध्ये विशिष्ट संगती, क्रम आणि हेतू असावा लागतो. असे काही नसताना जर आपण नुसते उच्चारण करत राहिलो तर जे ते बोलणे होणार नाही, त्याला संवाद म्हणता येणार नाही. ते फक्त बडबडणे ठरेल. बोलताना जे शब्द आपण वापरतो ते काही वेळा शब्दाच्या मूळ रूपाप्रमाणे जसेच्या तसे वापरतो, तर अनेकदा शब्दाच्या मूळ रूपात वेगवेगळ्या प्रकारे बदल करून आपण ते वापरत असतो. शब्दरूपात होणारे हे जे सकारण बदल म्हणजेच विकरण, याचाच अभ्यास व्याकरण या घटकात केला जातो. लिंग, वचन, विभक्ती या कारणांसाठी शब्दांची मूळ रूपे अनेकदा बदलली जातात. 2 किंवा अधिक शब्द विशिष्ट पद्धतीने एकत्र केले किंवा जोडले जातात आणि एका शब्दापासून दुसरे अनेक शब्द बनविले जातात. व्याकरणाच्या शब्दविचार या भागात या सर्व घटकांचा अभ्यास होतो. शब्दविचारासारखेच वाक्यविचार हे व्याकरणाचे अंगही असेच महत्त्वाचे आहे.
मनातील एक विशिष्ट आशय एक किंवा अनेक शब्दांच्या द्वारा संपूर्णपणे प्रकट केला जातो, त्या रचनेलाच वाक्य असे म्हटले जाते. या वाक्याचे काही किमान घटक असावे लागतात. या घटकांचा परस्पर संबंध, तेच विधान वेगवेगळ्या प्रकारे करण्यासाठी करावे लागणारे वाक्य रूपांतर, या सर्वांचा समावेश आपण वाक्यविचारात करत असतो. पुढचं भाषेचं महत्त्वाचं अंग आहे ते म्हणजे अर्थविन्यास. भाषा ही जितकी शारीरिक तितकीच ती बौद्धिक आणि मानसिक अशी क्रिया असते. बोलण्यापूर्वी विचार करणे आणि ऐकल्यानंतर समजून घेणे अशी साखळी पूर्ण झाली नाही तर संज्ञापन हे भाषेचे कार्य होऊच शकत नाही. याचाच अर्थ असा की भाषिक क्रिया ही एकाच वेळी इंद्रिय गोचर म्हणजेच शरीराला जाणवणारी आणि मनोज्ञ म्हणजे मनाने जाणता येणारी अशी दोन पातळ्यांवर घडत असते. यातील शरीर संवेदनांच्या आवाक्यात येणारी जी बाब आहे तिचे विश्लेषण पृथक्करण करणे शक्य असते. पण अव्यक्त अशी जी बाब तिच्याबद्दल निश्चित विधान करणे जसे सोपे नसते, कारण माणसाचे मन ही एक अतिशय गूढ, तरल आणि गुंतागुंतीची आणि आव्हान देणारी अशी गोष्ट आहे. कोणतीही बोलण्याची क्रिया घडताना माणसाच्या मेंदूमध्ये असलेल्या ध्वनी केंद्रांच्याद्वारे वागेंद्रियांना संदेश प्राप्त होतो. त्या संदेशांना अनुसरून वागेंद्रियांची हालचाल होत असते. ही प्रक्रिया अतिशय अल्पकाळ घडत असते. आपणास कोणता आशय व्यक्त करावयाचा आहे हे मेंदूकडून आधी ठरवले जाते. त्या आशयाच्या संदर्भात कोणता ध्वनिसंकेत आहे हे विचारात घेतले जाते आणि मगच बोलण्याची कमी किंवा बोलण्याची पात्रता होते. बोलण्याच्या कृतीनंतर शारीरिकदृष्ट्या श्रवणाचे कार्य प्रथम घडते आणि त्यानंतर लगेच मेंदूतील श्रवण केंद्रास मज्जातंतूंच्याद्वारे संदेश पोचवले जातात. असे संदेश पोचताच त्याचा अर्थ निवडण्याचे काम लगेचच घडते. यालाच आपण बोललेले म्हणजेच ऐकलेले, समजले असे आपण त्याला म्हणत असतो. या सर्व क्रिया एकामागोमाग एक अशा सुसंगतपणे आणि अखंडपणे घडत असतात आणि अतिपरिचयामुळे आपल्याला जाणीवही होत नाही. एकंदरीतच अर्थप्रक्रिया गुंतागुंतीची असून ती योग्य प्रकारे होण्यावरच संवाद होऊ शकतो. भाषेचं पुढचं महत्त्वाचं अंग म्हणजे शब्दसंग्रह. भाषा ही ध्वनींनी बनलेली असते, तरी सुटाध्वनी म्हणजे बोलणे नव्हे. ध्वनींच्या संयोगाने संकेतांवर आधारलेले असे शब्द आपण बनवतो आणि भाषा व्यवहारात शब्द या घटकालाच महत्त्वाचे कार्य बजावायचे असते. शब्द सावकाश उच्चारता येतो, घाईने उच्चारता येतो, जोर देऊन उच्चारता येतो, निसटता उच्चारता येतो. या दृष्टीने तो ध्वनीवर पूर्णपणे अवलंबून असतो. पण वेगवेगळ्या शब्दांचा संयोग करता येतो, विभाजन करता येते, शब्दाला प्रत्यय लावता येतो आणि एकाच शब्दापासून दुसरा शब्द आपल्याला बनवता येतो. शब्दाच्या क्रमाला इथे महत्त्व असते ते वेगळेच. प्रत्येक व्यक्ती बोलताना शेकडो शब्द वापरत असते. त्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतंत्र असा शब्दसंग्रह असतो. वाढते वय, शिक्षण, विविध व्यवसाय आणि जीवनातील लहान मोठे अनुभव यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा शब्दसंग्रह वाढत असतो, तसा तो कमी होऊ शकतो. विशिष्ट भाषा बोलणाऱ्याचा हजारो किंवा लाखो व्यक्ती मिळून तो भाषक समाज निर्माण होत असतो आणि अशा भाषक समाजाच्या अनेक पिढ्या होऊन गेलेल्या असतात. भूतकाळातील व्यक्ती आणि विद्यमान व्यक्ती अशा सर्वांच्या वापरातून प्रत्येक भाषेचा शब्दसंग्रह घडत असतो. तो भाषक समाज सांस्कृतिकदृष्ट्या किती प्रगत आहे, त्याच्या गरजा कोणकोणत्या आहेत, त्याच्या उद्योग व्यवसायाची क्षेत्रे किती समृद्ध आहेत यावरच त्या भाषेचा शब्दसंग्रह लहान किंवा मोठा ठरत असतो. असा शब्दसंग्रह स्थिर कधीच असत नाही. भौतिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या शब्दसंग्रहात परिवर्तन घडत असते. उदाहरणार्थ उपरणे, धाबळी, पागोटे, पगडी, बाराबंदी असे पूर्वी वापरात असलेले शब्द मागे पडून
कोट, शर्ट, पॅन्ट असे शेकडो नवीन शब्द आपण आज वापरू लागलो आहोत. विशिष्ट संकेतांसाठी विशिष्ट शब्द सुचवला जातो किंवा कोणाकडून तरी वापरला जातो. इतरांनी तो स्वीकारल्यामुळे रूढ होतो आणि भाषेच्या शब्दसंग्रहात एका नव्या शब्दाची भर पडते. शब्दसंग्रह या भाषा अभ्यासाच्या क्षेत्रात शब्दांसंबंधीच्या या घडामोडीचा विचार केला जातोच, पण त्याचबरोबर शब्दांचे विविध प्रकारे वर्गीकरण आणि विश्लेषण केले जाते. यातूनच शब्दांच्या जाती, विकारी शब्द, अविकारी शब्द, सिद्ध शब्द, साधित शब्द, परकीय शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे अनेक प्रकारचे वर्गीकरण आपल्याला करता येते. अशा प्रकारे शब्दनिर्मितीचा, शब्दातील परिवर्तनाचा आणि बोलण्यातील शब्दयोजनेचा विविध प्रकारे अभ्यास आपल्याला करता येतो. त्यामुळेच शब्दसंग्रह या भाषेच्या अंगालाही महत्त्व प्राप्त होत असते. ध्वनिविचार, व्याकरण, अर्थविचार आणि शब्दसंग्रह अशी विभागणी सोयीसाठी आपण केली असली तरी वस्तुतः कोणतीही भाषा ही समग्रपणेच प्रकट होत असते. केवळ अभ्यासाच्या सोयीसाठीच तिचे वेगळेपण घटक कल्पिले जातात हे आपण इथे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. भाषा विज्ञानाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील काही प्रमुख पद्धती आपण आज इथे त्या पद्धतींचा विचार जो आहे तो करणार आहोत. त्यालाच भाषा विज्ञानाच्या शाखा देखील आपण म्हणतो. भाषेचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आज रूढ आहेत आणि त्यात अनेक पद्धतींची भरही पडत आहेत. अशा पद्धतींमुळेच भाषा विज्ञानाच्या अनेक शाखा आज निर्माण झालेल्या आहेत. वर्णनात्मक भाषा विज्ञान, ऐतिहासिक भाषा विज्ञान, तुलनात्मक भाषा विज्ञान या शाखा विशेष प्रचारात आहेत. गणिती भाषा विज्ञान, संकल्पनात्मक भाषा विज्ञान, उपयोजित भाषा विज्ञान, संरचनात्मक भाषा विज्ञान, समाज भाषा विज्ञान अशा नव्या शाखा आणि भाषा अभ्यास पद्धती या शतकात निर्माण झालेल्या आहेत. या प्रत्येक नवीन पद्धतीचे काही महत्त्व आहेच, पण या सर्व पद्धतींच्या मुळाशी आधी उल्लेखलेल्या 3 पद्धती आहेत आणि त्यातही वर्णनात्मक पद्धती ही सर्व प्रकारच्या भाषा अभ्यास पद्धतीच्या मुळाशी असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे वर्णनात्मक भाषा पद्धतीचा विचार आपण सर्वप्रथम करणार आहोत. वर्णनात्मक भाषा पद्धती कोणत्याही भाषेचे यथातथ्य, अचूक, परिपूर्ण व सर्वसमावेशक वर्णन करणे हे वर्णनात्मक भाषाभ्यास पद्धतीचे महत्त्वाचे असे उद्दिष्ट असते. भाषेच्या अभ्यासकांनी कोणताही पूर्वग्रह न बाळगता निर्लेप मनाने त्या भाषेतील सर्व घटकांसंबंधीची निरीक्षणे या पद्धतीत नोंदवायची असतात. यासाठी प्रत्यक्ष बोलली जाणारी भाषाच वर्णनात्मक पद्धतीत विचारात घेतली जाते. भाषेचे वास्तव वर्णन करणे ही ते भूमिका असल्यामुळे परंपरागत मते अनेकदा नाकारावी लागतात. उदाहरणार्थ, स, ला, ते एकवचन, स, ला, ना, ते अनेकवचन हे मराठीतील द्वितीयेचे किंवा चतुर्थीचेही प्रत्यय बहुतेक व्याकरणकारांनी सांगितलेले आहेत. मराठी माणसाच्या बोलण्याचे वस्तुनिष्ठ दृष्टीने निरीक्षण केले तर ते हा प्रत्यय कोणाच्याही बोलण्यात येत नाही असे दिसून येते. ऋषी, ऋण यासारख्या शब्दांच्या उच्चारात जो रू सांगितला जातो तो प्रत्यक्षात अनुभवाला येत नाही. या रूची मराठीत रुपयामधला रू किंवा रिवाजमधला री यांनी घेतली आहे असे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले तर आपल्याला मान्य करावेच लागते. तेव्हा वस्तुनिष्ठ दृष्टीने भाषेचे वर्णन करावयाचे असल्यास अनेक परंपरागत कल्पना आपल्याला नाकाराव्या लागतील. याच्या उलटही घडू शकते. उदाहरणार्थ, मराठीत च आणि ज यासारख्या व्यंजनांचे 2 प्रकारे उच्चारण होत असते. त्यांना लेखनात स्वतंत्रपणे चिन्ह दिलेली नाहीत, पण त्यांचे उच्चारण निश्चितपणे वेगळे आहे. त्यामुळे पारंपरिक व्याकरणकाराने एकच प्रकारचा च मानला असला तरी वर्णनात्मक भाषा विज्ञान मराठीत च, ज आणि झ ही व्यंजने 2 प्रकारची आहेत असं सांगितलं आहे. तेव्हा भाषेच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे ती मोकळ्या मनाने मान्य करण्याचे काम वर्णनात्मक भाषा विज्ञान हे करत असते.
वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषाभ्यास पद्धती असेही म्हटले जाते. केवळ वर्तमान काळातीलच नव्हे तर कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास या पद्धतीने आपल्याला करता येतो, अशी यामागची मुख्य भूमिका आहे. एखादा विशिष्ट कालखंड निवडायचा आणि भाषाभ्यासाच्या दृष्टीने जास्तीत जास्त साधनसामग्री गोळा करून त्या काळापुरती का होईना भाषेची निरीक्षणे या पद्धतीमध्ये नोंदवलेली जातात. पुढचं आहे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती. ही भाषेची आणखी एक महत्त्वाची अभ्यास पद्धती होय. भाषेमध्ये अत्यंत सूक्ष्म असे बदल एकसारखे होत असतात. 5-50 वर्षापूर्वी एखादी भाषा जशी बोलली जात असेल तशी ती आज बोलली जात नाही, तर तिच्या उच्चारणात, शब्दरूपात, रचनेत काही ना काही बदल हा झालेला असतो. हा बदल कसा घडत असतो याचे निरीक्षण ऐतिहासिक भाषाविज्ञान करीत असते. एखाद्या भाषेचे स्वरूप आधीच्या कालखंडात कसे होते आणि नंतरच्या काळात ते कसे झाले हे या पद्धतीमुळेच समजते. माणसाला निसर्गतःच भूतकाळाचे आकर्षण असते. भूतकाळाच्या या आकर्षणापासूनच आजवर मानवाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सिद्ध झाला आहे. असा इतिहास सांगताना अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात, अनेक दुवे त्यासाठी लागत नाहीत, अनेकदा अनुमानावरच आपल्याला अवलंबून राहावे लागते. यामुळेच वर्णनात्मक भाषा विज्ञानातले महत्त्व ऐतिहासिक भाषा विज्ञानाला देता येत नाही. पण जोवर भाषेत बदल घडत आहेत आणि जोवर माणसाला भूतकाळाचे आकर्षण वाटते तोवर या पद्धतीला अस्तित्व हे राहणारच. कमीत कमी 2 काळांची पाहणी येथे केली जात असल्यामुळे द्वैकालिक भाषाभ्यास पद्धती असेही या पद्धतीस म्हटले जाते. लिखित साधनांवर या पद्धतीत अवलंबून राहावे लागते. ही या पद्धतीची मोठी मर्यादा आहे. त्यामुळे ऐतिहासिक भाषा विज्ञानाला नेहमीच मर्यादा पडतात. असे असले तरी एखाद्या भाषेत वेगवेगळ्या कालखंडात कोणकोणती परिवर्तने झाली आणि कोणत्या भाषेतून कोणती भाषा जन्माला आली याची स्थूल कल्पना आपल्याला येऊ शकते. पुढची भाषाभ्यास पद्धती आहे तुलनात्मक भाषाभ्यास पद्धती. ही भाषाभ्यासाची तिसरी पद्धती बरीच प्रचारात आहे. युरोपियन भाषा आणि संस्कृत भाषा यांच्या तुलनात्मक अभ्यासातूनच आधुनिक भाषा विज्ञान उदयास आले आहे. तुलना करण्यास काही समान तत्त्वे असावी लागतात. 2 भाषांमध्ये तुलना करता येते, मात्र अशा भाषांमध्ये वांशिक एकसारखेपणा असणे उपयुक्त ठरते. गुजराती आणि हिंदी या एकाच वंशातील भाषा असल्याने त्यांच्यातील तुलना फलदायी ठरते. पण आसामी आणि कन्नड या भिन्न कुळातल्या भाषा असल्यामुळे त्यांची तुलना मर्यादित प्रमाणातच करणे शक्य असते. एककालिक आणि द्वैकालिक अशा दोनही पद्धतीमध्ये तुलनात्मक पद्धतीस महत्त्वाचे असे स्थान असते. एकाच कालखंडातील अस्तित्वात असलेल्या विविध भाषा, त्यांची घटना, त्यांच्यातील एकसारखेपणा आणि वेगळेपणा हा जसा समजू शकतो, त्याचप्रमाणे एकाच भाषेतून अनेक भाषा कशा उत्क्रांत होत गेल्या हेही या तुलनेमुळे आपल्याला समजत असते. या भाषाभ्यास पद्धतींचे महत्त्व आणि त्याला काही मर्यादा देखील असलेल्या आपल्याला दिसून येतात. वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि तुलनात्मक या भाषाभ्यासाच्या 3 प्रमुख पद्धती परस्पर पूरकही आहेत. या पद्धतींमध्ये वर्णनात्मक भाषा पद्धती ही पायाभूत मानली जाते, कारण सर्व भाषाभ्यासाचे मूळ या पद्धतीतच आहे. वर्णनात्मक भाषाविज्ञान चांगल्या प्रकारे असल्याशिवाय एकदम ऐतिहासिक आणि तुलनात्मक भाषा विज्ञानाकडे आपल्याला वळता येणार नाही. त्यामुळेच आज सर्वत्र वर्णनात्मक भाषा विज्ञानाकडेच अभ्यासकांचे अधिक लक्ष आहे. भाषा विज्ञान हे शेवटी समाजशास्त्रीय अभ्यासाचे एक क्षेत्र आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, धर्म अशा अनेक ज्ञानशाखांचा विज्ञानांचा संबंध साहित्य आणि भाषाविज्ञान यांचे नाते तर अत्यंत निकटचे असते. निरीक्षण, साधनसामग्रीची जुळवाजुळव, तिचे वर्गीकरण, पृथक्करण
अवलोकन, तुलना, चिकित्सा या मार्गाने या सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास केला जातो व निष्कर्ष काढले जातात. मात्र पदार्थविज्ञान, रसायन, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा भौतिक ज्ञानशाखांचे निष्कर्ष असे सार्वत्रिक, निरपवाद आणि प्रयोगशाळेतून पडताळून पाहता येतात असे समाजशास्त्रीय शाखांचे असत नाही. साधनसामग्री मिळण्यावर येथे बंधन येतात. यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. भाषेच्या बाबतीत अमुक एक स्थिती आहे एवढेच आपल्याला सांगता येते. अशी स्थिती का आहे या प्रश्नाचे बहुधा उत्तर देता येत नाही. त्यामुळे भाषेच्या क्षेत्रात पदोपदी भिन्न रूपे म्हणजेच अपवाद हे आपल्याला स्वीकारावे लागतात. मराठी भाषा आणि गुजराती भाषा या भाषांमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशी लिंगव्यवस्था आहे. तर हिंदीसारख्या अनेक भाषांमध्ये पुल्लिंग आणि स्त्रीलिंग ही दोनच लिंगे आपल्याला बघावयास मिळतात. एका भाषेत 3 लिंगे का आणि दुसऱ्या भाषेत 2च का याचे निश्चित असे उत्तर भाषा विज्ञानाला देता येत नाही. एकंदरीने भाषा विज्ञान हे पद्धतशीर अभ्यासांचे ज्ञानक्षेत्र असले तरी त्यास स्वभावतःच पुष्कळ मर्यादा पडतात असे आपणास म्हणावे लागते. एकंदरीतच भाषा विज्ञान हा अतिशय तांत्रिक विषय असला तरी प्रत्येक मराठीच्या अभ्यासकाला मराठीच्या या भाषाभ्यास पद्धतीचा किंवा एकंदरीतच भाषा विज्ञानाचा अभ्यास करणं हे खरोखर अतिशय महत्त्वाचं आहे आणि तितकंच मनोरंजक देखील आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या प्रकरणाचा जो काही चर्चा आहे मराठी भाषेचे स्वरूप आणि कार्य हे आपण या प्रकरणामध्ये बघितलेले आहे. धन्यवाद.